पाप लागेल ना. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, त्या छोट्या छोट्या मुली होत्या, लाज नाही वाटत? देवेंद्र फडणवीसना मुलगी आहे, मला विचारायचं मला लाज नाही का वाटत थोडी सुद्धा? तिथे जंतर मंतरवर जे लिहिलं जातंय ते या जुलमी सरकारचं मृत्यूपत्र लिहिलं जातंय. आणि तुम्ही म्हणतात त्याला फॉरेन फंडिंग आहे, सिद्ध करा. माझं आहे ना आव्हानच आहे. देवेंद्र फडणवीसही असं म्हणतात ना, माझं तर आव्हान आहे, जाहीर चर्चेला बसा, माझ्यासमोर बसा. कारण मी अत्याचार बघितलेले आहेत. 700 शेतकरी मेले. मी तुम्हाला सांगतो, मोदी सरकार हे खुनी सरकार आहे. नरेंद्र मोदी हे हिंस्त्र प्राण्यासारखे वागतात. मी त्यांना नरभक्षकच म्हणीन. की जर तुम्ही शहाणे झाला नाहीत, त्या भाजपच्या नादी लागू नका. तुम्ही जर शहाणे झाले नाहीत, तुमच्या घरात येऊन हे तुमच्या मुलांवर अत्याचार करते. एक बाई तिकडे आली होती, मी तुम्हाला सांगतो, तिचा व्हिडिओ पण प्रसिद्ध म्हणजे व्हायरल झालाय. ती म्हणाली, माझा नवरा पोलीस आहे, मी माझ्या मुलाला इथे घेऊन आलेली आहे, मुलगा पण आंदोलनात आहे, मी पण आले. आज मला हवं आहे की माझ्या नवऱ्याने माझ्या समोर यावं आणि माझ्यावर लाठी चालवावी. परीक्षेचे पेपर फुटतात का? आपोआप फुटतात का? का कोण येतो वरतून फोडायला? तुम्ही पैसे खाल्लेले असतात म्हणून पेपर फुटतात. मी तुम्हाला सांगतो, मोदी मनमोहन सिंगना काय म्हणायचे? मौन मोहन सिंग अशी मोदी टीका करायचे. मग मी म्हणतो, आता मोदी सुद्धा नरेंद्र नाही राहिले, मौनेंद्र झालेले आहेत. हे लक्षात घ्या. मौनेंद्र मोदी असं त्यांचं नाव मी केलेलं आहे. आता जय भीम ही दलितांची घोषणा नाही राहिली. जय भीम ही या देशाची सर्वांची घोषणा झालेली आहे. साहेब हे सर्व समाजाचे नेते झाले पाहिजेत. ते हळूहळू पूर्ण होताना दिसतोय. तो संजय राऊत शिव्या देतो ना, हे असलीच लायकी आहे साल्यांची. शेवटी उद्धव ठाकरेंना सुद्धा मातोश्रीमधून उठून तिथे जंतर मंतरवर जावं लागलं. राहुल गांधींनी काल आंदोलन केलं पंतप्रधानांच्या घरासमोर. राहुल गांधींनाही अटक करून घ्यावी लागली. प्रियांका गांधींना सुद्धा अटक करून घ्यावी लागली. हे सगळे 5 स्टार पॉलिटिशियन आहेत. त्या अमिताभ बच्चनचा उपयोग काय आहे देशाला? मला सांगा, तो इतका जगलाय, तो 100 वर्ष 200 वर्ष जगावा. अरे पण देशासाठी काहीतरी कर ना. तुझ्या बापानी केलं होतं ना, हरिवंशराय बच्चननी. मी रोहन धारवलकर, इसाब निधी चॅनलच्या माझी माणसामध्ये खूप मनापासून तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा खास लोकाग्रहास्तव आम्ही निखिल वागे सरांना पुन्हा एकदा इसाब नीतीच्या माझी माणसामध्ये बोलवलं आहे. कारणही तसंच आहे. तुम्हाला माहिती आहे की देशभर एक मोठं आंदोलन होत आहे आणि साक्ष स्वतःहून ते दिल्लीमध्ये जाऊन हे आंदोलन पूर्ण कव्हर करून आले आहेत. त्यांना कळलं की दिल्लीची सध्याची परिस्थिती काय आहे, आंदोलनात कशा पद्धतीने तरुण सहभागी होत आहेत आणि साधारण एकंदरीत स्थिती काय, सगळं जाणून घेण्यासाठी फक्त आंदोलन या विषयावर आज त्यांच्याशी मी बोलणार आहे. नमस्कार निखिल सर. नमस्कार. तुमचं मी खूप मनापासून स्वागत करतो. पहिली गोष्ट म्हणजे सध्याची परिस्थिती, आपण आज जी इंटरव्ह्यू करतोय त्या दिवसाला आज दिल्लीमध्ये आंदोलन जोरात चालू आहे आणि सर्व भारतातील सर्व तरुण मुलं तिथे उतरली आहेत आणि ज्या पद्धतीने सरकार त्यांच्यावर अरेरावी आणि ज्या पद्धतीने त्यांचे मुसके दाबायचा प्रयत्न करत आहे, तर दिल्लीमध्ये सर काय सध्या परिस्थिती आहे आणि काय चालू आहे दिल्लीमध्ये? मी काल संध्याकाळी दिल्लीहून परत आलो. आज सकाळची परिस्थिती तुम्हाला सांगतो, कारण त्या सगळ्या अभिजित दिपके आणि इतर लोकांशी माझा सतत संपर्क असतो. अजूनही दिल्लीच्या जंतर मंतरवरून तरुण मुलं उठायला तयार नाही आहेत. ते असं म्हणतात की जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. पोलिसांनी सगळं तोडून टाकलं होतं. ते तिकडे जे व्यासपीठ होतं ते तोडलं होतं, सगळं गुंडाळलं होतं, पाणी बिडी कट करून टाकलं होतं, टॉयलेट्स नव्हत्या तिकडे. तरीसुद्धा मुलं परत आली. अभिजित दिपके धरणं धरून बसला, त्याचे सहकारी धरणं धरून बसले आणि आता दिवसेंदिवस तुम्ही बघा काय चाललं आहे, त्यांची संख्या वाढतेच आहे. म्हणजे 1 लाख लोक परवा मुलं आली ज्यांच्यावर लाठीमार झाला. पण लाठीमाराची दृश्य पाहून देशभरात अशी एक लहर पसरलेली आहे सरकार विरोधी. असंतोषच आहे हा सरकार विरोधी. तर मला असं वाटतं आता सरकारला काहीतरी मार्ग काढावा लागेल. खरं तर आधीच मार्ग निघाला असता, कारण मुलांची बोलणी करायची तयारी होती, संवाद त्यांना हवा होता. पण नरेंद्र मोदी सरकारमधलं कोणीही आलं नाही. उलट या मुलांची बदनामी करत राहिले की अँटी नॅशनल आहे, हे अर्बन नक्सल आहेत. कोण आहेत ही मुलं? मी दिल्लीत डोळ्यांनी पाहिलं. ही साधी साधी मुलं आहेत, तुमच्या माझ्या मुलासारखी मुलं आहेत. कोण 20 आहे, अगदी लहानात लहान मुलं म्हणजे 15-16 वर्षाची पण मी मुलं पाहिली, 11वी-12वीतली. थोडी फर्स्ट इयरची आहेत. म्हणजे साधारणपणे मी सांगतो 15 ते 30 हा त्यांचा वयोगट आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाची याचा संमत नाही आहे, कोणीही त्यांना पाठवलेलं नाही. स्वतःहून उत्स्फूर्तपणे त्यांना असं वाटतंय की नीट एक्झाममध्ये घोळ झाला. 21 मुलांनी आत्महत्या केल्या. मी तुम्हाला सांगतो, 21 मुलांनी आत्महत्या केल्या, तरीसुद्धा सरकारचं मन काही द्रवलं नाही, मोदींना काही वाटलं नाही, धर्मेंद्र प्रधानांना काही वाटलं नाही. म्हणून चिडून ही मुलं आलेली आहेत. त्या दिवशी जर मोर्चा रोखला नसता आणि बॅरिकेड्स लावले नसते आणि मुलांना संसदेत तर ती जाणार नव्हती, संसदेबाहेर तुम्ही अडवणार होता, बरोबर, तिथपर्यंत जाऊ दिलं असतं तर मुलांमधला राग शमला असता. पण मला असं वाटतं मोदींनी, नरेंद्र मोदींनी, अमित शहानी, मोदी सरकारने ही घोडचूक केलेली आपल्या आयुष्यातली. ओके, प्रत्येक सरकारची एक अशी मोठी चूक होते की ज्यामुळे ते सरकार नंतर बदललं जातं. सरकार कोसळतं असं मी म्हणणार नाही, कारण यांना 5 वर्ष मिळालेली आहेत. 5 वर्षामध्ये आम्ही काही करू असं प्रत्येक सरकारला वाटतं. पण ह्या मुलांवर ज्या लाठ्या चालवल्या, विशेषतः मुलींवर लाठ्या चालवल्या, त्यांचे कपडे फाडले, हो, मागून मुलींना असे दांडुके मारण्यात आले, भयंकर अत्याचार केलेत, भयंकर अत्याचार. मी तुम्हाला सांगतो, या पोलिसांवर अत्याचाराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कोण, म्हणजे ह्या पोलिसांना पोरंबाळं आहेत की नाही? कोण आपल्या पोरांना असं मारतं? खरंय. अशा भयंकर पद्धतीने. आणि पोलिसांमध्ये गुंड शिरले होते. याचं कारण अनेक आम्ही बघितले, अनेक व्हिडिओही आलेले आहेत की स्लीपर्स, पोलीस काही स्लीपर घालून येत नाही, बरोबर आहे, पोलीस युनिफॉर्ममध्ये असतात. त्यांनी नेम प्लेट्स काढल्या होत्या. हे तर तोंडाला असं फडकं बांधलेले, म्हणजे बुरख्यासारखं, आणि वेगळ्याच वेशातले लोक होते. मला असं वाटतं या पोलिसांनी भाजपच्या गुंडांची पण मदत घेतलेली आहे. तर भयंकर अत्याचार मी पाहिलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, जे इथे बसून असं म्हणतात की हे असं आहे आंदोलन, हे तसं आहे, याला भाजपची मदत आहे, भाजपची मदत आहे आणि भाजपच अत्याचार करत आहे, हे कसलं लॉजिक आहे? मुंबईमध्ये घरात बसून ज्याला काहीही दुनियेची जाण नाही, ती माणसंच असं बोलू शकतात. म्हणजे मला तर वाटतं या मुलांचे हाल पाहिल्यावर मी तर तुम्हाला सांगतो, मी तर भाजपला कधी मत दिलं नाही, पण मला अनेक माणसं अशी भेटली, आज फेसबुकवर पण अनेकांनी लिहिलं आहे की आता ही माणसं, भाजपचे वोटर्स भाजपला मत देणार नाहीत. ते मोदी सरकारवर संतापलेले आहेत. अजूनही बघा, शरद पवार सुद्धा तिथे जाऊन आले, मोदींचे मित्र. ते नंतर मोदींना भेटायला गेले. मला माहित नाही शरद पवारांनी काय सांगितलं, पण शरद पवारांनी सांगायला पाहिजे मोदींना की तुम्ही लवकरात लवकर यांच्याशी बोलणी करा, कारण नाहीतर या सरकारचं मरण अटळ आहे. तिथे जंतर मंतरवर जे लिहिलं जातंय ते या जुलमी सरकारचं मृत्यूपत्र लिहिलं जातंय. सर, पण असं म्हटलं जाते की ह्याला फॉरेन फंडिंग आहे आणि त्यामुळे हे सगळं एवढं कसं उभं राहू शकतं, असं कोण म्हणतं? असे साधारण मीडियामध्ये जे मीडिया नाही, कोण म्हणतं सांगा मला. मेन स्ट्रीम मीडियामध्ये असं सांगितलं असं कोण म्हणतं? ते गोदी मीडिया, म्हणजे थोडक्यात गोदी मीडिया, म्हणजे भाजपवाले म्हणतात, भाजपवालेच म्हणतात. भाजपवाल्यांनी पसरवलेलं आहे. हा. काही विकले गेलेले काँग्रेसवाले आहेत तेही म्हणतात, हा. कारण त्यांचं असं म्हणणं होतं हे भाजपने स्पॉन्सर केलेलं आंदोलन आहे, जसं अण्णांचं आंदोलन केलं होतं. माझा प्रश्न असा आहे, मग राहुल गांधी काल जखमींना का भेटायला गेले? या आंदोलनाला तुमचा पाठिंबा नव्हता ना? तुम्ही म्हणत होता याला फॉरेन फंडिंग येतं, दाखवा. ती पोरं रस्त्यावर बसून जेवतायत, लोक त्यांना फुकटात पाणी देत आहेत, झोमॅटोवरून पाठवतायत. कुठून पैसे, म्हणजे काय? मला हे माहिती आहे, अभिजितला मी आधीपासून ओळखतो. अभिजितनी स्वतःच्या अकाउंटमधले पैसे खर्च करून तिकीटं काढलेली आहेत आणि तो देशभर फिरलेला आहे. काय गरज होती त्याला? चांगला अमेरिकेमध्ये होता, शिकत होता, त्याला नोकऱ्या ऑफर झाल्या होत्या. म्हणजे हे त्यांनीच मला सांगितलं की अमेरिकेतून नोकऱ्या ऑफर झाल्या, त्याला युरोपातून नोकऱ्या ऑफर झाल्या. त्या सगळ्यावर लाथ मारून तो एक त्याच्या मनाने सांगितलं म्हणून तो आला. तो बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, त्याला वाटलं आपण काहीतरी केलं पाहिजे, एवढा त्याग करून तो आला. आणि तुम्ही म्हणतात त्याला फॉरेन फंडिंग आहे, सिद्ध करा. माझं आहे ना आव्हानच आहे. देवेंद्र फडणवीसही असं म्हणतात ना, माझं तर आव्हान आहे, जाहीर चर्चेला बसा, माझ्यासमोर बसा, कारण मी अत्याचार बघितलेले आहेत. तुम्हाला लाज लज्जा नाही? मागे त्या महिला कुस्तीपटूंवर अत्याचार झाले, त्या भाजपच्याच खासदारांनी केले, त्यांचा विनयभंगाचा त्यांचा आरोप होता, त्यांच्यावर सुद्धा यांनी पोलीस घातले होते. शेतकऱ्यांवर यांनी पोलीस घातले. 1 वर्ष शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं, 700 शेतकरी मेले. मी तुम्हाला सांगतो, मोदी सरकार हे खुनी सरकार आहे. नरेंद्र मोदी हे हिंस्त्र प्राण्यासारखे वागतात. मी त्यांना नरभक्षकच म्हणीन, कारण 2002ची दंगल मी बघितलेली, तिथेही ते तसेच वागले. अमित शहा तर तडीपारच आहेत, रेकॉर्डवर तडीपार आहे. म्हणजे मी काय सांगत नाही. अशा गुंडांच्या, क्रिमिनलच्या हातात हे सरकार असल्यामुळे हे सगळं होतंय. आपल्या मुलांवर अत्याचार होत आहे. मी भाजपवाल्यांना पण सांगू इच्छितो
की जर तुम्ही शहाणे झाला नाहीत, त्या भाजपच्या नादी लागू नका. तुम्ही जर शहाणे झाले नाहीत, तुमच्या घरात येऊन हे तुमच्या मुलांवर अत्याचार करते. हे भयंकर परिस्थिती आहे. मी जे बघितलेलं आहे ना, कोण अशा प्रकारे, म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळात पण आम्ही टीका केली सरकारवर. काही ठिकाणी पोलीस पण घातले त्यांनी. पण असं महाराष्ट्रातले पोलीस वाईटच आहेत. पोलीस कसे वागतात, पोलिसांना जो आदेश येतो त्याप्रमाणे वागतात. बरोबर आहे. मी काय खालच्या पोलिसांना दोष देत नाही, हवालदार, इन्स्पेक्टर, कारण त्यांना वरतून जे ऑर्डर येते त्याप्रमाणे ते वागतात. बरोबर. पण ज्या पोलिसाला मन आहे तो पोलीस सुद्धा त्या दिवशी रडला असेल याची मला खात्री आहे. एक बाई तिकडे आली होती, मी तुम्हाला सांगतो, तिचा व्हिडिओ पण प्रसिद्ध म्हणजे व्हायरल झालाय. ती म्हणाली, माझा नवरा पोलीस आहे, मी माझ्या मुलाला इथे घेऊन आलेली आहे, मुलगा पण आंदोलनात आहे, मी पण आले, आज मला हवं आहे की माझ्या नवऱ्याने माझ्या समोर यावं आणि माझ्यावर लाठी चालवावी. बघा काय भावना आहे लोकांची. म्हणजे प्रत्यक्ष हे व्हायरल व्हिडिओ बघून सुद्धा अनेक जण बोलतायत. आंदोलन फक्त आता दिल्लीपुरतं नाही आहे आणि हे आंदोलन आता CJPच्या हातात राहिलेलं नाही आहे. आता मुंबईत लोक आंदोलन करतात. तुम्ही बघितलं, मुंबईत शिवाजी पार्कवर आंदोलन झालं, बरोबर आहे. पुण्यात झालं, कोल्हापूरला झालं, नागपूरला झालं, किती ठिकाणी आंदोलन होतंय, उत्स्फूर्तपणे होतंय. पोरं चिडलेली आहेत. आता ही राहुल गांधीला ऐकणार नाहीत, मोदींना तर ऐकणारच नाहीत, कोणत्याही विरोधी नेत्याला ऐकणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, यांच्याशी जर ताबडतोब चर्चा नाही केली तर भारताचा नेपाळ होईल. मला हे दिसतंय. एक गट या मुलांचा, साधारणपणे किती मुलं असतील, 1000भर मुलं असतील, बॅरिकेड तोडली त्यांनी त्या दिवशी. तोडली. म्हणजे ती पोरं काय मोठी बलदंड होती अशातला प्रकार नाही, पण त्या दिवशी त्यांच्यात इतकी ताकद आली होती की लावलेली बॅरिकेड्स तोडली, त्याच्यावर चढली आणि 1001 मुलं संसदेच्या दिशेने निघाली. नो बडी वॉज देअर टू कंट्रोल देम. ही जर संसदेत घुसली असती तर काय झालं असतं. संसदेतून पोलीस बाहेर आले, सिक्युरिटी गार्ड्स बाहेर आले, त्यांनी या मुलांना रोखण्यासाठी तिथे बॅरिकेड्स उभारल्या, तेव्हा ती मुलं थांबली. मग काय झालं, पोलिसांनी काय केलं, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मुलं मागे हटली. अश्रुधुर आला अंगावर, डोळे चुरचुरतात, ते फारच असह्य होतं. बरोबर. कारण माझ्याबरोबर जो एक कार्टुनिस्ट आहे मार्मिकचा, गौरव सर्जेराव, तो दिल्लीला आला होता, तो तिथे होता, त्यामुळे मला हे सगळं आखोदेखाल कळलेलं आहे. मग बाजूच्या गल्लीमधल्या लोकांनी या मुलांना पाणी दिलं. आता मला सांगा, 1000 मुलं तुमच्या संसदेवर चालून आल्यावर हे होतं. 1,00,000 मुलं उद्या चालून आली असती जी जमलेली. अभिजित दिपकेचं हे क्रेडिट आहे, हे त्याचं यश आहे की त्यांनी सर्व मुलांना शांत ठेवण्यात त्याला यश मिळालं. शांत ठेवलं त्यांनी. तो किती वेळा सांगत होता, शांत राहा, खाली बसा, पोलिसांशी नीट बोला. या पोलिसांनी काय केलं, दिपके ज्या ट्रकवर होता त्या ट्रकवर शबाना आझमी होती, प्रकाश राज होते, त्यानंतर आपले भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद होते. त्या ट्रकवरच पोलिसांनी हल्ला केला. ट्रकच्या ड्रायव्हरला खाली काढलं, ट्रकचे 4ही टायर पंक्चर करून टाकले. शबाना आझमीना पण तिथे धक्काबुक्की झाली. सोनम वांगचुकच्या पत्नी गीतांजली तिथे होत्या, त्यांचे केस ओढण्यात आले. भयंकर प्रकार झाले सगळे. म्हणजे हे करायची काय गरज होती. एक तुम्ही मंत्री पाठवून बोलू शकत होता त्या मुलांशी. आणि धर्मेंद्र प्रधान हा नालायक माणूस आहे. ज्या मंत्र्याला नीट परीक्षा घेता येत नाही. किती विद्यार्थी अफेक्ट झालेले आहेत, 1 कोटीहून जास्त. 22 लाख विद्यार्थी तर नीटमध्येच आहेत. मग CBSE झाले, अशा 5-6 परीक्षा आहेत. परीक्षेचे पेपर फुटतात का, आपोआप फुटतात का कोण येतो वरतून फोडायला. तुम्ही पैसे खाल्लेले असतात म्हणून पेपर फुटतात. हे आज नाही झाले, फक्त 2024ला पण झाले. आता BJP वाले म्हणतात काँग्रेसच्या काळातही पेपर फुटत होते. अरे काँग्रेसच्या काळात हे सगळे उपद्व्याप होत होते म्हणून तुम्हाला आणलं ना सत्तेवर. बरोबर आहे. मग तुम्ही तेच करताय. तुमचे लोक पैसे खातायत, पेपर फोडतायत, मग त्याला तुम्ही शिक्षा करणार नाही. आणि मोदी आज म्हणतात हे जे पेपर फुटलेले ते फार मोठं पाप आहे. माझा प्रश्न असा आहे, पाप कुणाचं आहे. पाप नरेंद्र मोदींचं आहे, पाप तुमच्या शिक्षण मंत्र्यांचं आहे, पाप अमित शहाचं आहे. मग तुम्ही सगळे राजीनामे द्या. माझं तर म्हणणं, तुम्ही ॲक्सेप्ट करता ना हे पाप आहे, मग तुम्ही राजीनामे द्या ना. मोदी बोलत का नाहीत. मी तुम्हाला सांगतो, मोदी मनमोहन सिंगना काय म्हणायचे, मौन मोहन सिंग अशी मोदी टीका करायचे. मग मी म्हणतो आता मोदी सुद्धा नरेंद्र नाही राहिले, मौनेंद्र झालेले आहेत. हे लक्षात घ्या. मौनेंद्र मोदी असं त्यांचं नाव मी केलेलं आहे. आणि एक आज मी व्हिज्युअल पाहिलं, दीपक पवारनी ते टाकलेलं आहे, ग्राफिक आहे. त्याच्यामध्ये मोदी असे दाखवले आहेत, मागे बॅकग्राऊंडला पोलीस अत्याचार दाखवलेले आहेत आणि जनरल कायर असं लिहिलं आहे.
जनरल कायर, तुम्हाला माहिती आहे जनरल डायर, जायर. जालियनवाला बागेत ज्यांनी गोळ्या चालवल्या तो जनरल डायर, त्याचं समांतर बनवलंय जनरल कायर. आता मोदींना जनरल कायर म्हणायची पाळी या देशातल्या जर तरुणांवर आली असेल तर मोदींनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. सर खूप सारे म्हणजे व्हाईट कॉलर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे घरात बसून गोष्ट सांगतात की ह्या मुलांमध्ये स्वैराचार दिसतोय, त्यांना कुठेतरी कंट्रोल करायला हवं. पूर्वीची आंदोलन व्हायची पण इतकी हिंसक वळण घ्यायचं नाही, आणि ब्रिटिशकालीन आंदोलनं आम्ही बघितली आहेत. तर ह्या सगळ्यांना घेऊन सर तुमचं काय सांगणं आहे की या आंदोलनाचे हे बोलणारे लोक आहेत ना, हां. मी समोर होतो, मी 3 दिवस मुलांना बघितलेलं आहे. तर ही जी सगळी माणसं आहेत घरात बसून, हे मुलं स्वैराचारी आहेत, दाखवा स्वैराचाराचा पुरावा. मी 3 दिवस या मुलांसोबत होतो, लाखो मुलं शेवटच्या दिवशी होतो त्यांच्याबरोबर होतो. अरे मुलं माझी काळजी घेत होती, अंकल अंकल म्हणून. अंकल आप आए बहुत अच्छा. या मुलांनी मला पाणी दिलं, या मुलांनी त्यांच्याकडची फळं होती ती शेअर केली, मलाच नाही सगळ्यांना. बरोबर. त्यानंतर एक मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, आता जर टिअर गॅस फोडला तर अंकल ये आप रखो. काय होतं त्याच्यामध्ये? सलाईन होतं, सलाईन वॉटर. हो. सलाईन वॉटर त्या पिशवीत होतं. ती म्हणाली असं फक्त पुश करा डोळ्यावर म्हणजे तुमचे डोळे झोंबणार नाही. मुलं तिकडे जी मोठी माणसं होती माझ्यासारखी, ज्येष्ठ नागरिक होते, त्यांची काळजी घेत होती. म्हणजे तिथे 50% मुली असतील आणि एकही मुलाने त्या मुलींशी गैरव्यवहार केला नाही. भाजपवाले दादांत पापला गेले ना, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी. त्या छोट्या छोट्या मुली होत्या, लाज नाही वाटत? देवेंद्र फडणवीसना मुलगी आहे, मला विचारायचं आहे मला लाज नाही का वाटत थोडी सुद्धा? म्हणजे मी 1,00,000 मुलं कधीही चिरडाचिरडी झाली असती, कधीही स्टॅम्पेड झालं असतं, पण ते झालं नाही. कारण मुलं अभिजित दिपके काय म्हणत होता ते ऐकत होती, हे लक्षात घ्या. तेव्हा हे सगळे आरोप आहे ना भंपकपणाचे. स्वैराचार कोणी केला? तुम्ही जे घरात बसलेले आहात तेच अनाचारी आहात, माझं असं या लोकांना म्हणणं आहे. मुलांनी नाही स्वैराचार केला. आणि एक लक्षात घ्या, ही माठ माणसं, मागच्या पिढीतली आउटडेटेड माणसं जे बोलतात, प्रत्येक पिढीचं ना व्यक्त होण्याची एक पद्धत असते, एक शैली असते. प्रत्येक जनरेशन, आमची पिढी 74ला जे वागली ते आज मुलं नाही वागणार ना इतक्या 50 वर्षानंतर. मुद्दा असा आहे, ही जेन झी आहे, म्हणजे हा तुमचा मुलगा आहे, त्याच्यापेक्षा थोडी मोठी ना. जेन झी काय आहे? 1997 नंतरची, बरोबर. म्हणजे आता 30 वर्षाची मुलं, 15 ते 30 अशी ती रेंज होती. या मुलांचं एक्सप्रेशन जे आहे ते वेगळं आहे. ते सोशल मीडियावर बोलतात, ते कार्टून करतात, इतकी क्रिएटिव्ह पोस्टर्स होती, घोषणा इतक्या क्रिएटिव्ह होत्या. म्हणजे इन्किलाब जिंदाबाद, जय भीम ही घोषणा मी इतक्या वेळा ऐकली. आता जय भीम ही दलितांची घोषणा नाही राहिली. जय भीम ही या देशाची सर्वांची घोषणा झालेली आहे. आणि जे एकेकाळी आमचं स्वप्न होतं की बाबासाहेब हे सर्व समाजाचे नेते झाले पाहिजेत, ते हळूहळू पूर्ण होताना दिसतोय. इन्किलाब जिंदाबाद, भाजपचा आक्षेप आहे इन्किलाब जिंदाबाद या घोषणेला. पण एक मुलगी तिथे आली एबीपी न्यूजची, ती म्हणाली आप आप ऐसे कैसे स्लोगन्स दे रहे हो, अभिजीत नीलावचेला कैसे स्लोगन्स दिए हमने, नहीं ये इन्किलाब जिंदाबाद. अरे मला ना शब्द वाईट येतो, मी रोखतो मला, कारण खरंच यांना शिव्या द्यायची त्यांची लायकी आहे. तो संजय राऊत शिव्या देतो ना, हे असलीच लायकी आहे साल्यांची. तर हे असे लोक तिथे इन्किलाब जिंदाबाद ही कोणाची घोषणा? ही भगतसिंगची घोषणा आहे. तो भगतसिंग 23व्या वर्षी फाशी चढला. तुम्हाला घरात बसून चहा पिताना फालतू गप्पा मारता लाज नाही वाटत? माझं या सगळ्या मध्यमवर्गीयांना, पांढरपेशांना म्हणणं आहे, पण समाज बदलतोय. मी तुम्हाला सांगतो, मला हा अनुभव आला. माझा रिक्षावाला म्हणाला दिल्लीत, सर अभी मोदी जी को जाना चाहिए. क्या बात. मैंने भी मोदी जी को वोट दिया था, बिहार मधून होता, लेकिन अभी जाना चाहिए. ये सब हो रहा है ना, वो ठीक नाही. एक रिक्षावाला तिथे आला होता, मुलांना पाणी वाटत होता. अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हा देश खराब नाही, हा देश धर्मांध नाही, हा देश जातीयवादी नाही. राजकारणी लोक फायदा घेऊन धर्मांधता आणि जातीयवाद वाढवतात. मुलं कोणत्याही धर्माची, कोणत्याही जातीची तिथे एकमेकाला मदत करत होती. हे भारत नावाच्या देशाचं खरं कॅरेक्टर आहे. हे आपण टिकवायला पाहिजे. आणि आम्हाला दिसलं, मला तर त्या दिवशी साक्षात्कार झाला. मी तुम्हाला सांगतो, अनेक आंदोलनं मी आजपर्यंत पाहिली. 1974 पासून आजपर्यंत माझ्या तरुण वयात मी अनेक आंदोलनात सहभागी झालोय. पण असं तरुणांचं इतकं उत्फुल्ल आणि इतकं धगधगतं आंदोलन मी आजपर्यंत पाहिलं नाही. हे अभूतपूर्व आहे. इथे स्त्रियांची संख्या मोठी होती. मला असं वाटतं की भारताची जी कल्पना आहे, आयडिया ऑफ इंडिया टिकवायची असेल तर हे आंदोलन
सक्सेसफुल व्हायला पाहिजे, किंबहुना हे सक्सेसफुल झालंय असं माझं मत आहे. माझ्या मते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मिळतो की नाही हे क्षुल्लक आहे. खरं आहे. कारण ती मोदींची जबाबदारी, ती या मुलांची नाही. पण मुलं रस्त्यावर उतरली, मुलांमधली भीती संपली, मुलींमधली भीती संपली. आज काय होतं महाराष्ट्रात बघा, या आंदोलनाचे पडसाद म्हणून आता वाढवण बंदरा विरुद्ध सुद्धा आज आंदोलन होत आहे. तिथे त्या ट्रक बरोबर समोर तुम्हाला तो व्हिडिओ मिळाला तर तुम्ही लावा, मुली झोपल्या आहेत. बरोबर आहे. आत्ता मी एक व्हिडिओ पाहिला, त्या पावसामध्ये एसटी बस थांबवली नाही, शाळेच्या मुलं, शाळेची मुलं आहेत ओके. तिथे बस समोर येऊन त्यांनी थांबवले. अरे काय लोकांना रेझिस्टन्स, राहुल गांधी जे म्हणाले रेझिस्टन्स, हेच महात्मा गांधीने आपल्याला शिकवलंय. जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय होईल जेव्हा तेव्हा तेव्हा सत्याग्रह करायचा, हेच बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. अन्यायाचा प्रतिकार शांततापूर्ण मार्गाने करायचा. आणि या मुलांनी याची जाणीव दिलेली आहे. भाजपवाले काही बडबडतात, मुलं अशी होती, मुलं गोंधळ घालत होती, मुलं दंगली. मी तुम्हाला सांगतो, फडणवीसला माझं सांगणं आहे, फडणवीस एकेकाली सभ्य माणूस होता, मी चांगला ओळखतो त्याला. आता फार बेकार झालेला, बिघडलेला आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं. फारच एकदम, म्हणजे जाऊ दे, आता मी बोलत नाही. शब्द जरा आवडतो मी, फार शब्द वापरायला लागलो तर फार स्फोट होतील आणि मग त्याच शब्दांवर हे लोक चर्चा करतात, म्हणून मी शब्द आवडतो. पण अधःपतन एखाद्या माणसाचं होतं ना, ते फडणवीस झालंय. म्हणून तो काल ते फडणवीस म्हणत होता, मी त्याला आदरार्थी बोलणार नाही असं मी आता ठरवलं कालपासून. मी एकेरीच उल्लेख करणार. एक तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, त्यामुळे तो माझा अधिकारच आहे असं मी मानतो. वयाने मोठा असेल तर मी कदाचित अहोजाहो करीन, पण मला आदर राहिलेला नाही यांच्याविषयी, याच्याविषयी, मोदीविषयी, अमित शहा विषयी कोणताही आदर राहिलेला नाही. जी माणसं आमच्या तरुण पिढीवर लाठ्या चालवतात त्यांच्याविषयी आदर शून्य. तर मुद्दा असा आहे की ही जी भावना निर्माण केली या आंदोलनाने, आता लोक उभे राहतील बघा. मुंबईमध्ये, सगळ्या देशामध्ये लोक उभे राहतील. अन्याय झाला ना की लोकांना कळलंय धरणं धरायचं, सत्याग्रह करायचं, काही पाणी नाही उद्या आलं तरी लोक उभे राहतील. गेले काही वर्ष ही लोकांची लढण्याची जी उर्मी आहे ती मारली गेली होती. मोदींनी फसवलं की नाही आपल्याला. 2014ला मोदींनी काय सांगितलं, विकास विकास, अच्छे दिन आणणार. अच्छे दिन कोणाला आले? भाजपवाल्यांना पण अच्छे दिन आले नाहीत. आमचा केशव उपाध्ये सतरंजा उचलत होता, तो सतरंजा उचलतोय, त्याला पण अच्छे दिन नाही आले. माधव भंडारीला पण अच्छे दिन आले? अच्छे दिन नाही आले. अच्छे दिन त्याच लोकांना आले जे सत्ताधाऱ्यांची, म्हणजे मोदींची, फडणवीसांची, अमित शहाची लाचारी करतात. शिंदेना अच्छे दिन आले, एकनाथ शिंदेना अच्छे दिन आले, भाजपच्या मूळ कार्यकर्त्याला आले नाही. माझं तर म्हणणं आहे, भाजपने सुद्धा बंड करायची वेळ आलेली आहे. भाजपचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा बंड करायची वेळ आली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, भाजपमध्ये ना खूप मतभेद चालू आहेत आता. भाजपमधल्या सिनियर लिडर्सचं असं म्हणणं होतं, उदाहरणार्थ राजनाथ सिंग, नितीन गडकरी, की नरेंद्र मोदींनी किंवा त्यांच्या मिनिस्टरनी जाऊन यांच्याशी बोलायला हवं, मुलांशी इतकं वाढू देऊ नका. पण ते मोदींनी ऐकलं नाही. आता मला काल एक जण सांगत होता की संघाचं असं म्हणणं आहे की या आंदोलनातून काही मार्ग काढला पाहिजे, नाहीतरी आपल्याला मागात पडू शकतो. बरोबर. आता भाजपमध्येच 2-2, 3-3 गट झालेले आहेत. म्हणजे मुलांनी हादरवलं ना, सत्ताधारी पक्षाला हादरवलं, विरोधकांना हादरवलं. कारण शेवटी उद्धव ठाकरेंना सुद्धा मातोश्रीमधून उठून तिथे जंतर मंतरवर जावं लागलं. राहुल गांधींनी काल आंदोलन केलं पंतप्रधानांच्या घरासमोर. राहुल गांधींनाही अटक करून घ्यावी लागली, प्रियांका गांधींना सुद्धा अटक करून घ्यावी लागली. हे सगळे 5 स्टार पॉलिटिशियन आहेत. हे काय लाठ्या करणारे रोज उठून लोक नाहीत. अगदी अमित ठाकरेही गेले. राज ठाकरेंनी चांगली पोस्ट लिहिली, ते नेहमीच चांगल्या पोस्ट लिहितात, त्यांनी चांगली पोस्ट लिहिली. माझं म्हणणं आहे, देश पुन्हा जागा झालेला आहे हे लक्षात घ्या. मला आनंद याचा होतो. म्हणजे मला असं वाटतं की माझं जरी आता वय झालेलं असलं, 67 वर्षाचा मी आहे, त्यानंतर बाकी ठीक आहे, बाकी काय काय प्रॉब्लेम, आजार पण चालू असतं, पण मला असं वाटतं या पोरांना बघून मी तरुण झालो. आणखीन एवढीच वर्ष अन्यायाविरुद्ध लढीन. हे या लोकांना महागात जाईल. कारण अनेकदा मला ह्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, अनेकदा हल्ले केले. शेवटचा हल्ला 2024ला झाला. पण मी वाचलो. याचं कारण मला आमच्या शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा आशीर्वाद आहे. मी नास्तिक माणूस आहे, मी देव मानत नाही, पण माझ्यासाठी देव कोण आहेत? हेच लोक आहेत, हेच महापुरुष आहेत. यांच्या आशीर्वादामुळेच मी वाचतो, अशी माझी श्रद्धा आहे. यांचा विचार मी मानतो, म्हणूनच कोणीतरी येऊन माझं संरक्षण करतं. 1978 साली माझ्यावर 79 साली माझ्यावर अटॅक झाला पहिला. तेव्हा इथे वडाळ्याला
BST डेपो आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर. तर जेव्हा ते रॉड्स आणि हे घेऊन मला मारायला आले, शिवसैनिक पहिला हल्ला, तेव्हा 1 वाजता बरोबर भोंगा झाला का 1 वाजता भोंगा झाला आणि सगळे कामगार बाहेर आले आणि मध्ये पडले. त्यामुळे हल्लेखोर पळून गेले. फक्त त्यांनी मला अशी मोठी ब्रेड मारली. प्रत्येक वेळेला मी वाचतो कसा असं माझ्यात, कारण मी जनतेच्या हिताचं काम करतो. म्हणून मला वाटतं की हे लोक, यांची इच्छा आहे मला ठार मारायची. जसं दाभोलकरांना मारलं, जसं पानसरेंना मारलं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये निघालं, पुढचं नाव निखिल वागळेंचं होतं किंवा आणखीन 4 लोकांची होती. पण अजून तरी मी जिवंत आहे याचं कारण जनता जनार्दनांचा मला आशीर्वाद आहे. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत धर्मांध जातीवादी लोकांना धडा शिकवण्याचं काम मी करणार आहे. मुख्य प्रवाहातील जे मीडियावाले आहेत त्यांनी या आंदोलनाला खरंच न्याय दिला असं वाटतंय का सर तुम्हाला? अजिबात नाही दिला. हे जे मुख्य प्रवाहातील मीडियावाले आहेत, मेन स्ट्रीम मीडिया ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे मोठमोठे पेपर, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस किंवा मोठमोठे चॅनल्स, इंडिया टुडे, अमुक तमुक, यांनी या आंदोलनाकडे पहिल्यापासून दुर्लक्ष केलं. बरोबर. हे आंदोलन टिकवलं, लोकांपर्यंत पोहोचवलं आणि वाढवलं कोणी? तर यूट्यूबर्सनी. खरं. आता मला असं वाटतं बहुसंख्य जनतेचा मेनस्ट्रीम मीडियावरचा विश्वास उडालेला आहे. कारण ते लबाडी करतात, ते मोदी आणि सत्ताधाऱ्यांकडून पैसे घेतात, बरोबर. जाहिराती घेतात. पैसे नसतील घेत तर जाहिरातीचे पैसे घेतात. खरं. मालक विकले गेलेले आहेत. हे बड्या बड्या वृत्तपत्रांचे आणि चॅनलचे संपादक सुद्धा सत्ताशरण झालेले आहेत. त्यामुळे यांनी अजिबात कव्हरेज नाही दिलं. उलट अफवा पसरवल्या. हे कोण आहे, त्याच्यात काय हे आहे, कशी कोण आहे अभिजित दिपके. पुन्हा जातीयवादी हे प्रचार सुद्धा केला की अभिजित दिपके बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन आला. आता बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन आला त्याच्यात काय गुन्हा काय आहे? मला अभिमान वाटतो. मला पण बाबासाहेबांचं पुस्तक हातात ठेवायला किंवा घटना हातात ठेवायला आवडेल. पण नंतर म्हणायला लागले, नाही नाही, तो दलित आहे, तो बौद्ध आहे, अमुक आहे तमुक आहे. अरे काय चाललंय? अभिजितची जात कोणती आहे, अभिजितचा धर्म कोणता आहे, काय फरक पडतो? म्हणजे इतका खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. पैसा कोणी देतो, त्याचं जात काय, धर्म काय. उलट जर अभिजित दलित असेल आणि तो या सगळ्या तरुण मुलांचं नेतृत्व करत असेल तर आज बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठा अभिमान वाटला असता. हे लक्षात घ्या की या देशातला एक तरुण या समाजाचा नायक झालेला आहे. जसं बाबासाहेबांनी, अरे काय बोलतात, बाबासाहेबांनी घटना लिहिली नसती तर हा देश असा चाललाच नसता. बाबासाहेबांनी घटना समितीचं नेतृत्व केलं, अध्यक्ष होते ते, पण बहुसंख्य घटनेचं काम त्यांनीच केलेलं आहे असं अनेकांनी म्हणून ठेवलेलं आहे. कारण त्या घटना समितीचे जे इतर सदस्य होते ते इकडे तिकडे कुठे दौऱ्यावर जात होते, त्यांना वेळ नव्हता वगैरे वगैरे. तर बाबासाहेबांनी अगदी ते काळजीपूर्वक काम केलं. काही त्याच्यातले चॅप्टर जे आहेत ते आमच्या तळेगावमध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. कारण तळेगावमध्ये बाबासाहेबांचं घर आहे. तर अलीकडेच मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितलं की घटनेचे काही भाग इथं लिहिलेला आहे. तर मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी एवढं देशाला दिलंय, मग तुम्हाला दलित माणूस का चालत नाही? बघायला पाहिजे ना. तुम्ही का दलिताला विरोध करता किंवा मुसलमानांना विरोध करता किंवा आणखीन कोणाला विरोध करता? काय उच्चवर्णीयांनी सर्व करायचं असं काही गरज नाही ना. बरोबर. तर मुद्दा हा आहे. सर, सध्या ही जी तरुणाई जी दिसली त्याच्यामध्ये मला फक्त त्यांची सायकोलॉजी नुसार त्यांच्यामध्ये भीती होती की त्याच्यामध्ये त्यांना एक लढायची एक त्यांची जिद्द होती? भीती संपली होती. भीती संपली हा, होती. कारण त्या मुली जाऊन पुढे जेव्हा लाठी महाराजच्या समोर गेल्या, अभिजितनी आवाहन केलं की मुलींनी पुढे या, कारण हे महिला पोलीस पुढे करत होते. तर बिंदास गेल्या अशा शेकडो मुली पुढे आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं पाहिजे तर लाठ्या मारा आम्हाला. मुलींची भीती संपली, मुलांची भीती संपली. त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं होतं. अभिजितने त्यांना कंट्रोल केलं होतं. ही मुलं जर चिडली असती, मी पुन्हा पुन्हा सांगतो, तर आज संसद उद्ध्वस्त झाली असती. इतका राग त्यांच्यामध्ये होता. भीती तर संपलीच. म्हणजे किती, अरे आमच्यापैकी 31 मुलांनी आत्महत्या केल्या तरी तुम्ही काय करायला मागत नाही. आणि मोदी म्हणतात पाप आहे वगैरे. पाप आहे तर ते स्वीकारा आणि त्यावर उपाय करा. मुलं चिडलेली होती. अजिबात त्यांच्या मनामध्ये भीती नव्हती. आणि यापुढे मला असं वाटतं ही जी जेन झी म्हणतोय ना, त्यांनी तर स्वतःची भीती तर घालवलेलीच आहे, पण ह्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्यांनी मार्ग दाखवलेला आहे. आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना, अधिक वयाच्या लोकांना सुद्धा त्यांनी मार्ग दाखवला आहे की सरकारला घाबरू नका, एकजूट करा आणि सरकार विरोधात संघर्ष करा.
तर येणाऱ्या काळामध्ये आता AI आलं आहे, त्याच्यानंतर ही टेक्नॉलॉजी चेंज, जसं तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे आता कॅमेरे गेले, आता मोबाईलवर सगळं शूट होतं. तर याच्यामध्ये येणारी आंदोलनंही आहेत. ती आंदोलनं काही वेगळ्या स्वरूप घेतील का? म्हणजे उदाहरणार्थ तसं आपलं बोलणं झाल्याप्रमाणे उद्या सायबर सारखा एखादा विषय आहे. त्यानंतर एआयची टेक्नॉलॉजी वापरून सरकार विरुद्ध वेगळ्या गोष्टी करणं असेल, तर ही टेक्नॉलॉजी बदललेलं का असं वाटतंय का तुम्हाला? मला काय वाटतं, मी एआयचा विरोधक नाही. हं. मला असं वाटतं माझ्या अनुभवाने की कुठच्याही टेक्नॉलॉजीला विरोध करू नये. हं. कारण या देशामध्ये 1985 साली कम्प्युटर आला, त्यानंतर मोबाईल आला. कॉम्प्युटरला काही लोकांनी विरोध केला होता, जॉर्ज फर्नांडिस वगैरे. त्यावेळेला त्यांना अशी भीती वाटत होती की नोकऱ्या जातील. कॉम्प्युटरमुळे काही नोकऱ्या गेल्या, पण हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या. तुम्हाला नवीन स्किल्स शिकावी लागली. एआयमुळे सुद्धा काही नोकऱ्या जाणार आहेत, हे खरं आहे. पण नवीन नोकऱ्या निर्माणही होणार आहेत. त्यामुळे आता नवीन मुलं काय करतात, पहिला जाऊन करतात आणि आता नेटवर पण कोर्सेस असतात ना, खरंय. काय तुम्ही म्हणता ऑनलाईन. ऑनलाईन. तर असे कोर्सेस करतात. त्यामुळे मला असं वाटतं आपण एआयच्या पॉझिटिव्ह बाजू बघून एआयचा उपयोग आपल्या आयुष्यात. मला एआयचा खूप उपयोग होतोय, मी तुम्हाला सांगतो. हं. म्हणजे पूर्वी मी गुगल वापरायचो इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला एखाद्या करायला. विषयावर. एआय मध्ये फायदा होतो की गुगलच्या वेळेला प्रत्येक लिंक वेगळी शोधावी शोधावी लागते. लागायची. एआय मध्ये पूर्ण येतं ना, बरोबर. तो जिस्ट पण देतो. परवा मी काय केलं तुम्हाला सांगतो, मी अभिजितचा इंटरव्ह्यू घेतला हं. आणि मला ना त्याचं थंबनेल करायचं होतं. थंबनेल ओके, बरोबर. तर थंबनेल माझा आर्टिस्ट करतो, पण तो बसलाय मुंबईत. बरोबर. तर आता त्याला पाठवणार, मग तो देणार, म्हणजे 2-3 तास जाणार. माझ्याबरोबर गौरव सर्जेराव, मी तुम्हाला सांगितलं होता. हां. आम्ही बरिस्तामध्ये बसलो होतो आणि गौरवनी टिक 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 एका एआयला काहीतरी सांगितलं. अक्षरशः विदिन 5 मिनिट्स ते थंबनेल बनवून आणलं. हो. पहिलं थंबनेल आलं, मी म्हटलं गौरव हे जरा हेडिंग बदलूया रे. हां, हां. मग बदललं, ताबडतोब दुसरं आलं. बरोबर. ही एआयची करामत आहे, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की केवळ तरुणांनी नाही, तर आमच्यासारख्या जे मीडियाशी संबंधित आहे त्यांनी सुद्धा आता एआयचे कोर्सेस केले पाहिजेत. एआयचं काय ते जाणून घेतलं पाहिजे. आणि जे सरसकट म्हणजे म्हटलं जातं ना की आता ट्रान्सलेशन वगैरे एआय करतो. हां. एआय ट्रान्सलेशन नेहमी चांगलं करतो असं नाही. नाही. म्हणजे माणसाची क्रिएटिव्हिटी जी आहे ना, ती एआय रिप्लेस करू शकत नाही. बरोबर. एआय मला ताजी बातमी देऊ शकत नाही. मी आत्ता या क्षणाला विचारलं ना जंतर मंतरवर काय चाललंय, झालं? त्याला जर जिथून मिळेल ती बातमी, म्हणजे समजा तिथे रिपोर्टरने एखादे जाऊन शूट केलं, एआय रिपोर्टिंग करू शकत नाही, हे लक्षात घ्या. खरंय. एआय चांगल्या संपादकाचं काम करू शकत नाही. जेव्हा जे क्रिएटिव्ह लोक आहेत त्यांना रिप्लेस एआय करणार नाही, पण तो गोष्टी सोप्या करेल. जसं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी आलो जर्नलिझममध्ये, तेव्हा प्रेस होता आपला म्हणजे खिळे जुळवण्याचा प्रेस होता. तर नंतर मग DTP आलं. बरोबर. ते खिळे जुळवण्याचं आता ह्या मुलांना माहितीच नसेल, पण असे खिळे पडायचे त्या मशीनमधून. बरोबर. आणि ते जुळवावं लागायचं, पान जुळवावं बांधावं लागायचं पान. 40-40, 50-50 कामगार हे काम करायचे. DTP आल्यामुळे सगळं सोपं झालं ना. बरोबर. पटपट टाईप करा, मग पान बनवा, सगळं सोपं झालं. मी पेपर काढू शकलो याचं कारण DTP आला. बरोबर. सो टेक्नॉलॉजी कॅन हेल्प. आणि टेक्नॉलॉजी जर चांगल्या माणसांनी वापरली नाही तर ती चुकीच्या माणसांच्या हातात पडते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे एआयमुळे बदल होतील 100%, पण हे बदल आपण स्वीकारले पाहिजेत, त्याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि त्याचा सकारात्मक कसा वापर होईल हे बघितलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं एआयला विरोध करता कामा नये, त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि स्किल्स नव्याने शिकावे लागतील, हे बरोबर आहे. जसं डॉक्टरलाही स्किल्स त्याला अपडेट करावी लागतात, तसं पत्रकारालाही स्किल्स अपडेट करावे लागतात. पूर्वी आम्ही मॅगझिनमधून लिहायचो, पेपरमधून लिहायचो, नंतर TV आला, मग रेडिओ आला, आता इंटरव्ह्यूला पॉडकास्ट म्हणतात, म्हणजे टर्म्स पण बदलल्या. तर असं बदलतं, जग बदलतं आणि बदलणं हा जगाचा नियम आहे. जगाबरोबर बदलणं, आपली तत्त्व न सोडता, लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. लोक बदलतात, संधी साधूपणे बदलतात, आपली तत्त्व न सोडता. भारतीय संविधानात जी तत्त्व सांगितलेली आहेत ती न सोडता आपण नव्या जगाचा स्वीकार करू शकतो. तर या क्षणाला तुम्ही पंतप्रधानांना जर एक प्रश्न विचारायचा झाला, तुम्हाला जर नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारायचा तर कोणता विचारायचा या सिच्युएशन मध्ये सध्याच्या? म्हणजे कशाबद्दल? म्हणजे ह्या आंदोलनाला घेऊन किंवा ओव्हरऑल जी भारताची, कारण की ज्या पद्धतीने ही गोष्ट त्यांनी हाताळली आहे ती आता 14 वर्षात सगळी वर्स्ट गोष्ट त्यांनी हाताळली. मला पहिला प्रश्न त्यांना विचारायचा आहे, मोदीजी तुमचं मन कुठे गेलं? जेव्हा मुलांवर लाठ्या पडल्या तेव्हा तुम्ही डोळे बंद केले होते का? ज्याला मन असेल त्याला ते दिसेल की मुलांना काय त्रास होत आहे. दुसरा प्रश्न, मोदीजी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही?
12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुम्ही घाबरता का? आणि अच्छे दिन तुम्ही आणणार होतात. कुठे आहेत ते अच्छे दिन? 2047ला येणार आहेत का? हे आम्हाला सांगून टाका. सर, ह्या आंदोलनाला असं म्हटलं जातं की हळूहळू ते आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीकडनं हळूहळू ट्रान्सफर होऊन काँग्रेसकडे जात आहे. आणि मग काल केजरीवालांनी पण स्टेटमेंट केलं आणि दोघांमध्ये थोडंसं, तर ह्याला फेस नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर आता हा ज्या पद्धतीचा फेस तयार होतोय कुठला तरी, तर ह्याला घेऊन सर त्याचा म्हणजे ह्याच्यामधून राजकारणाकडे वळेल का हे आंदोलन उद्या उद्या जाऊन? बघा, प्रत्येक गोष्ट ही राजकारणच असते. हां. माणसाचा जन्म होतो, त्याला बर्थ सर्टिफिकेट मिळतं, हे सुद्धा एक राजकारणच आहे. आपल्या नळाला पाणी येतं, ते सुद्धा राजकारण आहे. आपल्याकडे लाईट येते, ते सुद्धा राजकारण आहे. तेव्हा आयुष्याचं प्रत्येक क्षेत्र राजकारणाने व्यापलेली आहे. बरोबर. तेव्हा जे लोक म्हणतात ना आम्हाला राजकारण कळत नाही, त्यांना हे सांगावंसं वाटतं, म्हणजे तुम्हाला आयुष्य कळत नाही. राजकारणाला जोडूनच अर्थकारण येतं, समाजकारण येतं, सर्व येतं. तेव्हा मुद्दा असा आहे की हे आंदोलन काँग्रेसकडे जाईल का किंवा आपकडे जाईल का? भाजपकडे ते येणार नाही 100%. भाजपच्या विरोधातलं आहे. मला असं वाटतं ही तरुण मंडळी जी आहे ना ती कोणत्याही पक्षाशी जोडलेली नाही आहे. ओके. या पक्षांकडे ही तरुण मंडळी जातील असं या क्षणाला तरी मला वाटत नाही. उद्या राहुल गांधी कसे वागतात याकडे या तरुणाचं लक्ष आहे. म्हणजे मला असं वाटतं की राहुल गांधी जर जंतर मंतरवर आले असते तर हे तरुण त्यांच्या पाठी उभे राहिले असते. या तरुणांना कर्तव्य काय आहे की तुम्ही ह्या परीक्षा पद्धतीत सुधारणा घडवून आणा किंवा मंत्र्यांचा राजीनामा घ्या, शिक्षण मंत्र्यांचा. बरोबर. हेच जर राहुल गांधींनी केलं तर तरुण त्यांच्या पाठी उभे राहतील. काल हॉस्पिटलमध्ये गेलेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आणि जखमी तरुणांना भेटले, पोरांना बरं वाटलं. बरोबर. पण म्हणून ते तुमच्यावर सदा सर्व काळ विश्वास ठेवतील अशातला प्रकार नाही. ते राहुल गांधींवर विश्वास ठेवणार नाही, केजरीवालवरही ठेवणार नाहीत. ते आपला हळूहळू नवा नेता शोधतील. हा कोण मला माहिती नाही. या चळवळीतून एक नवं नेतृत्व जन्माला येईल. कारण CJP हा काय राजकीय पक्ष नाही, हे आधीच अभिजितने सांगितलेलं आहे की आमची काय पॉलिटिकल पार्टी नाही, ही चळवळ आहे आणि ती स्पॉन्टेनियसली निर्माण झालेली चळवळ आहे. पण लोक जुन्या नेत्यांना अडगळीत टाकतील हळूहळू. आता हे देवेंद्र फडणवीस सारखे नेते आहेत. आता मोदी जर इतके वाईट आहेत तर फडणवीस किती वाईट होतील विचार करा उद्या जर झाले, किंवा अमित शहा किती वाईट होतील. माझं म्हणणं आहे पोरांना आता कळलेलं आहे ही बेकार माणसं आहेत. कोणी असेल, हे किंवा विरोधी पक्षातले लोक. म्हणूनच विरोधी पक्षांना सुद्धा प्रतिसाद देत नाहीत ना लोक. बरोबर आहे. मोदींना बदलून विरोधी पक्ष आणा तर विरोधी पक्षांना कशाला हे करायचं असं मुलं विचारतात. ही मुलं स्वतंत्र बुद्धीची आहेत. ती स्वतःचा नेता उद्या निवडतील. तो कोण आहे मला माहीत नाही, पण एवढं मला कळतं आहे की आता देशामध्ये बदलाचं वारं आहे. देश बदल रहा आहे म्हणतात ना, तो मला सेन्स दिल्लीमध्ये आलेला आहे. तेव्हा देश निश्चितपणे बदलणार आहे. सर, या सगळ्या आंदोलनामध्ये मध्यम वर्ग जो आहे, जो मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा एवढा स्थितप्रज्ञ काय आहे? म्हणजे खूप कमी नाही, आता राहिला नाही. मी तुम्हाला सांगतो, मला मी जेव्हा फ्लाईटने परत आलो, फ्लाईटमध्येच 2 मुली होत्या, माझ्या काही ओळखीच्या नाहीत. पण मी चर्चा करत होतो गौरवशी, तेव्हा एक मुलगी आणि म्हणाली की आप उधर जाके आए क्या? मी म्हटलं उधर? हां हां, वो आंदोलन में जाके आए क्या? तर ती बोलायला लागली माझ्याशी. उतरताना पण अशीच एक मुलगी होती, ती पण बोलायला लागली, ती पण आली होती. आणि ह्या उच्च मध्यमवर्गीय मुली होत्या. काल शिवाजी पार्कला जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयच होते. तेव्हा पूर्वीचा मध्यमवर्ग सुद्धा राहिलेला नाही आहे. जुनी माणसं जळमट झालेली ती कदाचित आली नसतील, पण नवीन पोरं सर्व वर्गातली, मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग, गरीब वर्ग याच्यात आलेलीच होती. आणि तुम्ही जर बघितलं त्या क्राऊडकडे दिल्लीतल्या, तर तुम्हाला स्पष्ट दिसत होतं सर्व थरातून आलेली मुलं आहेत. इंग्लिश बोलणारी मुलं होती, इंग्लिश अजिबात न येणारी मुलं होती, पण सगळ्यांना बदल हवा होता. सर, याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न महत्त्वाचा, तो म्हणजे इथे धर्म मध्ये आणण्याचा खूप प्रयत्न होतोय. म्हणजे लहान ती मुलं जेव्हा झोपली होती तर कोणतरी मुसलमान माणूस त्यांना हवा घालत होता किंवा एखादा खायला आणत होता, त्याच्यामध्ये जे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये मुसलमान लोकांचा खूप मोठा हात आहे सगळं उभं करायला. हात आहे दाखवा ना, कुठे हात आहे? फडणवीसच्या खिशात हा गेलाय का तो हात, की नरेंद्र मोदींच्या खिशात गेलाय हात? हात आहे तर प्रूव्ह करा. मुसलमानांचा हात आहे, हिंदूंचा हात आहे. यांना दुसरं काही चालत नाही ना, तर हिंदू मुसलमान करायचं. आता तो जर झोपलेल्या सर्वधर्मीय मुलांना वारा घालत होता, तो मी बघितला तो व्हिडिओ तो, आणि तो मला वाटतं वृद्ध मुस्लिम होता. तर तो चांगलं काम करतोय ना. तो एकही पैसा न घेता स्फूर्तीने वारा घालतोय त्यांना, तर ते बरं काम आहे ना. हमारे बच्चे है, हमें उनको जरा थोडासा आराम देना चाहिए असं तो म्हणत असेल तर चांगलं काम आहे. हे दळभद्री लोक आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस सगळे भाजपवाले
ज्यांनी देशामध्ये महात्मा गांधींना बाजूला सारून गोळवळकरांपुढे आणला, हे अत्यंत फालतू खुंची वृत्तीचे लोक आहेत. यांना देश कधीच क्षमा करणार नाही, हे लक्षात घ्या. इथे काही धर्म नाही, काही जात नाही, जे भाजप करते. कारण भाजपला माहिती आहे हिंदू मुस्लिम नाही केलं ना, मुसलमान विरोधी द्वेष नाही पसरवला तर हे निवडूनच येणार नाही आयुष्यामध्ये. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते करतात. पण असं काय हिंदू मुस्लिम वगैरे काही त्याच्यामध्ये नव्हतं. सरळ लोक धर्मजात विसरून सर्व करत होते. हे मला वाटतं देवेंद्र फडणवीसने एकदा मंत्रालयातून किंवा त्यांच्या वर्षामधून बाहेर काढून रस्त्यावर नेऊन दाखवलं पाहिजे. चल म्हणावं जंतर मंतरला, बघ काय चाललंय. पण सुरुवातीला त्यांना काय असं वाटलं की 5,000 लोक येत आहेत, 3,000 त्यांना वाटलं हे होईल ना, आंदोलन मोडून पडेल 5-7 दिवसांनी. अरे महिन्याहून अधिक काळ चाललं ना. 6 जूनला पहिल्यांदा झालं, बरोबर आहे. आज काय तारीख आहे बघा, 1 महिन्याहून जास्त वेळ झालेला आहे. त्या सोनम वांगचुकचं उपोषण तर जवळजवळ 25 दिवस झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी अन्न घ्यायला नकार दिलेला आहे. ते 25 दिवस उपोषण करतायत. ही ताकद आहे, नैतिक ताकद आहे. या लोकांना वाटतं कोण हा सोनम वांगचुक, लडाखचे आहेत, तुम्हाला माहीत नसेल, मोदींना माहीत नसेल. या माणसांनी लडाखमध्ये मोठं काम केलेलं आहे. आता ते सिनेमा आला होता ना, 3 इडियट्स, आमिर खान, त्याच्यामध्ये जो काय तो फुंगसुक वांगडू होता, त्याचं कॅरेक्टर म्हणजे यांच्यापासून इन्स्पायर झालेलं होतं. सिनेमा नसेल, प्रेरित झालं. आमिर खान आता म्हणतोय की तो सिनेमा त्यांच्यावर नव्हता, बरोबर आहे, सिनेमा नसेल, पण ते कॅरेक्टर याचं कारण ते तिथे सायंटिस्ट आहेत. ते लोकल गोष्टींचा वापर करून शोध लावत आहेत, इन्व्हेन्शन्स करतायत. त्यांचं एक त्यांनी तंबू बनवला जो ह्या थंडीशी मुकाबला करतो. तिथल्या लडाखमध्ये भयंकर थंडी असते, त्याच्याशी मुकाबला करतो. तो तंबू आता आर्मी पण वापरते, इंडियन आर्मी. इतका मोठा माणूस आहे. हिमालयन इन्स्टिट्यूट म्हणून त्यांची इन्स्टिट्यूट आहे तिकडे लडाखला. त्याच्यात त्यांनी जी इन्व्हेन्शन्स केलेली आहेत, जे शोध लावलेले आहेत, हे जगभर गेलेले आहेत. त्यांना जगभराची अवॉर्ड मिळालेली आहेत. त्यांना अनेक परिषदांची निमंत्रणं येतात. ते आत्ताच मध्यंतरी इथे येण्यापूर्वी UNOच्या एका परिषदेला जाऊन आले. तर इतका मोठा माणूस आहे. या गाढवांना माहीत नाही तो किती मोठा माणूस आहे. माझं तर म्हणणं आहे की या देशामध्ये जयप्रकाश नारायण यांच्यानंतर, गांधी जयप्रकाश यांच्यानंतर नैतिक ताकद असलेला आज जो माणूस आहे तो सोनम वांगचुक आहे. बरोबर आहे सर. आम्हाला एक गोष्ट मराठीमध्ये दिसली, ती मराठी तरुण कलाकारांनी खूप याला सपोर्ट दिला. पण जे वयस्कर कलाकार आहेत सगळे, ह्यांनी कुणीच सपोर्ट दिलेला दिसला नाही किंवा साधे एक ट्विट पण दिसलं नाही त्यांचं. त्या तुलनेत हिंदीवाल्यांनी बऱ्यापैकी दिलं. तर आजही तुम्हाला असं वाटतं का की तरुण जी मंडळी आहेत, जी मराठी कलाकार, ते बिंदास बाहेर आली या गोष्टी? मला एक गोष्ट सांगा, वयस्कर असा शब्द तुम्ही वापरला, तुमची व्याख्या काय वयस्करची? वयस्कर म्हणजे पूर्वीच्या ज्या चित्रपटात दिसायची सगळे, कोण? नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, कामातून गेलेले लोक माझ्याकडून घ्या. त्यांची वय झाली आहेत, त्यांची शारीरिक वय झाली, त्यांची बौद्धिक वय सुद्धा झालेली आहेत. आणि हे सगळे संधीसाधू झालेले आहेत. यांना सरकारकडून कुठून आता आमिर खान का सपोर्ट देत नाही? तर आमिर खानचं जे काय ते नामचं जे सगळं करतात, नाही नाम नाही, फाउंडेशन, त्याला सरकारकडून पैसे मिळतात. नानाच्या नामला पण सरकारकडून मदत मिळते. नाहीतर नाना मोठी बाता मारत फिरत असतो. हे त्याला दिसत नाही का? झोपला आहे का तो? पण अतुल कुलकर्णींनी पाठिंबा दिला. मी तुम्हाला सांगतो, माझं परवाच बोलणं झालं. चिन्मयी सुमित ज्या आहेत, त्यांची मुलं त्या दिल्लीला आल्या होत्या मुलांना घेऊन. आय वॉज सो सरप्राईज. मुलांना घेऊन आल्या होत्या. नसीरुद्दीन शहानी पाठिंबा दिला. आणि इरावती कर्णिक, तर माझी भाची आहे, ती आली होती तिकडे दिल्लीला. तिला तर लाठ्या पण खाव्या लागल्या. ती नाटककार आहे. आणि स्पृहा जोशींनी कविता केली, मी बघितलं. तरुण मुलं सेन्सिटिव्ह आहे. सुव्रतने केली. ही सगळी मुलं, पर्णपेठे बोलली. आणि अनेक दलित कवी जे आहेत तेही बोलले. तर ही तरुण मुलं बोलत आहेत. वयस्करांची काय काळजी करू नका, ते आउटडेटेड झालेले आहेत. त्यांना सोडून द्या, असेच सोडून द्या. जे काळाबरोबर संवाद राखत नाहीत ना, ते टिकत नाहीत. आता कोण विचारते यांना? पूर्वीच्या सगळ्या त्यांच्या प्रतिष्ठेवर आणि त्यांच्या प्रसिद्धीवर हे जगतायत. ते अमिताभ बच्चनचा उपयोग काय आहे देशाला? मला सांगा. तो इतका जगलाय, तो 100 वर्ष 200 वर्ष जगावा. अरे पण देशासाठी काहीतरी कर ना. तुझ्या बापानी केलं होतं ना, हरिवंशराय बच्चननी. चांगली कविता तरी लिहिली. तू दुसऱ्याचे डायलॉग म्हणतोस. स्वतःचा एक डायलॉग म्हण ना आयुष्यामध्ये. तो निवडणुकीला उभा होता, तुम्हाला माहिती आहे. तो राजीव गांधी बरोबर काँग्रेसमध्ये गेला होता. VP सिंगच्या विरोधात उभा राहिला वगैरे. मग तिथे त्याला वाईट अनुभव आला. तेव्हापासून त्याने जो पळ काढलाय ना, तो कायमचाच पळ काढलेला आहे. मग त्याची बायको जी आहे जया बच्चन, ही चांगली आहे. तिथे राज्यसभेत उभी राहून तडातड भाषण करते ना. हा डरपोक आहे हो.
अमिताभनी आमचा भ्रमनिरास केला. आम्ही जेव्हा तरुण होतो 1970 साली, हां 70 साली माझं किती वय होतं बघा, 11 वर्ष. 11 वर्ष. तेव्हा त्याचे सिनेमे यायला लागले. जंजीर आला आणि काय काय आला, 7 हिंदुस्तानी पहिला. आम्हाला तो हिरो वाटत होता, कारण तो अँग्री यंग मॅन होता. आता कसला तो लेम ओल्ड मॅन झालेला आहे, अगदी लेम डक म्हणतात तसा झालेला आहे. काही अर्थ नाही, यांच्याकडून काय अपेक्षाही ठेवू नका. आता जे काय बदल करतील ना, वेडावाकडा जरी असेल तरी तरुण माणसं करतील. सर, शेवटचा प्रश्न. तुम्ही म्हणजे आतून ज्या पद्धतीने मी तुमची चीड एवढी वर्ष बघत होतो आणि आता मला कुठेतरी आज बोलताना असं जाणवते की कुठे ना कुठे तुम्हाला एक आशा दिसते आणि ती होप तुम्हाला दिल्लीवरून येताना दिसली की तुमच्या डोळ्यात तेच दिसते. तर आजच्या तरुणांना सर तुम्ही शेवटचं काय सांगाल थोडक्यात? आजच्या तरुणांना काही सांगण्याची गरज नाही. मी दिल्लीला जे पाहिलंय ना, ही तरुण माणसं स्वतंत्र आहेत, त्यांची बुद्धी स्वतंत्र आहे, त्यांचं वागणं स्वतंत्र आहे, त्यांचा पेहराव स्वतंत्र आहे, त्यांचं गाणं त्यांचंच गाणं आहे. खरं. त्यांना आपण गाणं नाही लिहू देऊ शकत. त्यांचे डायलॉग त्यांचे डायलॉग आहेत, त्यांची पोस्टर्स ही त्यांची पोस्टर्स आहेत. आजची ही पिढी आहे. मी दिल्लीला हे लाखो तरुण पाहून धन्य झालो. मला पुन्हा एकदा मनामध्ये आशा निर्माण झाली की या देशातल्या बरबटलेल्या राजकारणामध्ये बदल होईल. आणि माणूस तर आशेवर जगतो ना. खरं. मी कायम आशेवर जगणारा माणूस आहे. मला कायम वाटतं हा समाज बदलेल. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी 1977 पासून पत्रकारितेत आहे. म्हणजे किती वर्ष झाली बघा, जवळजवळ आता 50 वर्ष होत होईल. म्हणजे 27ला 50 होतील. या 50 वर्षामध्ये समाज अतिशय स्लो, हळूहळू बदलला आहे. वाईट गोष्टी पण आहेत, पण हळूहळू बदलला आहे. पूर्वी मुली शिकत नव्हत्या किंवा मुलींना शिकल्या तरी घरात बसायला सांगत होते. आता मुली सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. तर हा बदल हळूहळू होतोय आणि ह्या बदलाचं बीज ना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या लोकांनी इथे पेरलेलं आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा मी खूप आशावादी आणि माझी आशा वाढली आहे. माझं शरीर थकलं आहे. दिल्लीला जाऊन 3 दिवस तिथे दिवसभर उभं राहणं फार कठीण होतं, मी सांगतो खरंच. म्हणजे तिथे तुम्हाला सांगतो, टॉयलेट बंद केल्या होत्या. दिवसभर तुम्हाला हे पण करता येत नव्हतं, म्हणजे मुतायला पण संधी नव्हती तिथे. पण शरीराने साथ दिली, हे लक्षात ठेवा. शरीराने साथ दिली. पाणी मिळत नव्हतं तरी काही झालं नाही. मला कधी कधी वाटत होतं मला चक्कर येईल काय, पण तेवढ्यात कोणतरी मुलगा, सर हे पाणी घ्या. तर मला या देशाबद्दल, या तरुण पिढीबद्दल नवी आशा निर्माण झालेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे, तरुण पिढीबद्दल शंका घेऊ नका. तरुणांना सूर सापडला आहे आणि हा तरुण निश्चितपणे बदल घडवेल. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इसाब निधीला वेळ दिलात आणि तुम्ही आखो देखा हाल आम्हाला जसा तसा सांगितलात, त्याबद्दल तुमचं मी खूप खूप आभारी आहे. आणि खरंच मी बिघडलो आणि तुम्ही बी बिघडा, म्हणजे आम्ही घडलो तुम्ही बी घडा. सगळ्यांनी बिघडण्याची गरज आहे. आणि जर बिघडलात तरच देश घडेल असं वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. ह्याच मुद्द्यावर थांबतो. धन्यवाद. इसाब निधी बघत राहा, सबस्क्राईब करा.